विश्वविद्याविबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरु। मुखेडच्या या पावन भूमीमध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाचे भव्य अनावरण सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले या संपूर्ण कार्यक्रमाच्या मार्गदर्शन केलेले या मुखेडचे मठाधिपती षटस्थल ब्रह्मा विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, या सभेत उपस्थित असलेले बेट मोगरेकर महाराज, आलमेलकर महाराज, उदगीरकर महाराज, हाणेगावकर महाराज, तंबलोरकर महाराज, आजच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून आपले मोलाचे विचार व्यक्त करून प्रस्थान केलेले लोकसभा सदस्य डॉक्टर शिवाजीराव काळगे आणि उपस्थित असलेले राज्यसभा सदस्य डॉक्टर अजित गोपछडे, अखिल भारत सेवा संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे आणि या स्मारक समितीचे समस्त पदाधिकारीगण, विविध सेवा करून आशीर्वाद घेतलेले समस्त सद्भक्तगण, पत्रकार, उपस्थित सद्भक्तगण आणि मातानो, महाराष्ट्रामध्येच नव्हे तर कर्नाटकादी अनेक प्रांतांमध्ये महात्मा बसवेश्वरांचे अश्वारूढ पुतळ्यांचे अनावरण अनेक ठिकाणी झालेले आणि होत पण आहे. परंतु प्राध्यापक मनोहर धोंडेने सांगितल्याप्रमाणे इतर सर्व ठिकाणी शासनाच्या सहायता घेऊन मूर्ती उभारण्यात येत आहे. परंतु मुखेडकरांनी एक संकल्प केला, बसवेश्वर आमच्या धर्माचे उद्धारक आहे आणि त्यांची मूर्ती स्थापना करण्यासाठी आम्ही इतरांकडून वर्गणी न घेता शासनाच्या दरबारामध्ये सुद्धा मागणी न करता आपण स्वकष्टार्जित धनाने स्वाभिमानाने मूर्ती स्थापना करण्याचा जो संकल्प केला, खरा हा एक आदर्श संकल्प असं म्हणायला का हरकत नाही आहे. आणि या मूर्तीचे उद्घाटनासाठी या नगरीमध्ये महास्वामीजींचे आणि सर्व शिवाचार्यांचे भव्य शोभायात्रा काढली आणि सुदीर्घ यात्रा झाल्यानंतर आपण इथे येऊन बघितलं की आकाशावर असलेले महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याचे अनावरण अत्यंत भव्य दिव्य रीतीने उद्घाटित झाला. त्यासाठी मुखेडकरांना आणि या भागातील सर्व शिवाचार्यांना अनंत मंगल आशीर्वाद आम्ही प्रदान करीत आहोत. महात्मा बसवेश्वर हे कोण होते, त्यांचे व्यक्तित्व काय होता,
याबद्दल प्रायः सर्वांना माहीत आहे. प्रायः गृहस्थ आश्रमामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या वंशामध्ये एक सुपुत्र अथवा सुपुत्रीचे जन्म व्हावा, त्याच्या माध्यमातून केवळ आपल्या कुळाचे नव्हे तर देशाशी सुद्धा कल्याण व्हावा, अशी अपेक्षा प्रत्येक गृहस्थाच्या मनामध्ये असतं. आम्ही अनेक वेळ सांगितलेलं आहे, 4 आश्रमांमध्ये गृहस्थ आश्रम बाकी सर्व आश्रमांना सांभाळणारा आश्रम आहे आणि गृहस्थ आश्रमीयांना देवाने एक सवलती दिलेला आहे. ब्रह्मचारींना, वानप्रस्थांना अथवा संन्यासाश्रमीयांना देवाचे साक्षात्कार करून घ्यायचे असेल तर त्यांनी भरपूर तपश्चर्या करावं लागतं. लेकिन एक सद्गृहस्थांना, सदाचार संपन्न गृहस्थांना देवाचे साक्षात करण्यासाठी काही विशेष अनुष्ठान करण्याची गरज नाही. ज्या गृहस्थाश्रमाचे जे सामान्य नियम आहे त्या नियमांचे श्रद्धेने पालन केले तर देवाकडे त्यांना जायची गरज नाही. देवच त्यांच्या घरामध्ये संततीच्या रूपाने त्यांना प्राप्त होतो. तसं मादरस आणि मादलांबिका या दोघांना जल्दी मुलंबाळ न झाल्यामुळे त्या बागेवाडीमध्ये एक नंदीश्वर देवस्थान आहे. त्या नंदीश्वर म्हणजे त्या गावच्या आराध्य देव असल्यामुळे सर्व लोक आपले मनोभिष्ट सिद्ध करण्यासाठी त्यांचे व्रत करत होते. तसं मादरस आणि मादलांबिका दोघांनी एक वंशोद्धारक संतान पाहिजे म्हणून त्यांची श्रद्धाने आराधना केल्यामुळे स्वतः नंदीश्वरच त्यांच्या घरामध्ये बसवेश्वराच्या रूपाने जन्म झाला. म्हणून नंदीश्वर व्रत करून बाळांना जन्म दिल्यामुळे त्यांचं नाव बसवेश्वर असं त्यांनी नामकरण केलं आहे, तुम्हाला माहीत आहे. आणि महात्मा बसवेश्वर एक नंदीचा अवतार व्यक्ती असल्यामुळे त्यांचा जो जन्म झाला केवळ आपले कुळाच्या उद्धारासाठी नाही, केवळ स्वतःच्या उद्धारासाठी नाही, जगाच्या उद्धारासाठी त्यांनी जन्म घेतला होता. म्हणून 8व्या वर्षी त्यांच्या मनामध्ये क्रांतिकारी विचार आले. ज्या धार्मिक संस्काराने संपूर्ण जगाला धर्मानुष्ठानाचा अधिकार मिळतो, तो अधिकार घ्यावा म्हणून स्वकुलोचित उपनयन संस्कार त्याग करून त्यांनी कोडल संगम क्षेत्रामध्ये येऊन तेथील जातवेद मुनी शिवाचार्यांकडून विधिवत लिंगदीक्षा घेतला. त्यावेळी त्यांचे एक वचन प्रसिद्ध आहे कन्नडमध्ये, ತಂದೆ ನೀನು, ತಾಯಿ ನೀನು, ಬಂಧು ನೀನು, ಬಳಗ ನೀನು, ನೀನಲ್ಲದೆ ಮತ್ತಾರು ಇಲ್ಲವಯ್ಯ ಕೂಡಲ संगम देवा. त्यांनी दीक्षा दिलेले जे गुरु होते त्यांना उद्देशून सांगतो, तंदे नीनु म्हणजे माझ्या वडीलसुद्धा तूच, आई वडील सगळ्यांना सोडून आला होता म्हणून माझे वडील तुम्ही आहे, माझे आई तुम्ही आहे, माझे बंधू तुम्ही आहे म्हणून सर्वस्व गुरुला त्याने मांडला. आणि गुरुने दिलेले जो लिंग दीक्षा होती त्या लिंगावर इतकं श्रद्धा केला, पूजा केल्यामुळे
त्या लिंगाच्या वीरशैव सनातन वीरशैव धर्मामध्ये लिंग दीक्षाच्या माध्यमातून समाजामध्ये समानता व्यवस्था करण्याची एक परंपरा आहे. वर्ण आश्रम कोणताही असो, एकदा लिंग दीक्षा घेतल्यानंतर त्यांचे प्राचीन सर्व वर्ण आश्रम सगळं नाहीसं होतात. तो साक्षात शिवस्वरूप होतो. त्या पद्धतीने महात्मा बसवेश्वराने सर्वांना लिंगदीक्षा देण्यासाठी एक मार्ग मोकळा केल्यामुळे प्रायः त्यांच्या काळामध्ये जेवढं काय वेगळे वेगळे हिंदू धर्मामध्ये जातीपात होते, सर्वांनी येऊन दीक्षा घेतल्यामुळे आज अनुभव मंडपामध्ये त्या काळामध्ये सर्व जातीचे सर्व समाजाचे संतांनी अनेक वचन लिहिले. आत्ताच आपले धोंडे सर आणि आपले डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जगातला पहिला जो संसद आपण जे म्हणतो तो बसवेश्वराने प्रारंभ केला. हे सर्वांनी मान्य केलेलं आहे. महात्मा बसवेश्वरांचे ही सामाजिक व्यवस्थाबद्दल आपले पंतप्रधान सुद्धा अनेक ठिकाणी त्याचे उल्लेख केले, तुम्ही सगळे ऐकलेले आहात. महात्मा बसवेश्वरांच्या एवढं उन्नत मूर्ती आपण स्थापना केले, त्याचा उद्देश आहे त्यांनी संपूर्ण जगाला सर्व शास्त्रांचे सार असलेले सप्तसूत्रांचे उपदेश केला. कळಬೇಡ, ಕೊಲ್ಲಬೇಡ, ಹುಸಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ, ಅನ್ಯರಿಗೆ ಅಸಹ್ಯ ಪಡಬೇಡ, ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸಬೇಡ, ಎದುರು ಹಳಿಯಲು ಬೇಡ, ಮುನಿಯಬೇಡ, ಇದೇ ಅಂತರಂಗದ ಶುದ್धी, ಇದೇ बहिरंग शुद्धी. बसवेश्वरांचे हजारो वचन आहे. प्रत्येक वचन अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु सर्व वचनांमध्ये हा एक जो सप्तसूत्रात्मक जो वचन आहे, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचे विषय त्याच्यामध्ये समावेश आहे. त्यांचे सांगण्याचे उद्देश आहे, तू चोरी करू नको, लबाड बोलू नको, स्वतःची प्रशंसा करू नको, दुसऱ्यांची निंदा करू नको, असे अनेक 7 प्रकारचे जे सूत्र ज्यांनी सांगितले. आज जगातील प्रत्येक मानव या 7 सूत्रांचे स्वाध्याय करून आपल्या जीवनामध्ये जे आचरणात आणल्यानंतर मानव धर्माचा विजय असो, धर्मान्वित विश्वाला शांती जे आपण म्हणतो ते खऱ्या अर्थाने या सप्तसूत्राचे सांगितलेले सनातन वीरशैव लिंगायत धर्माच्या आचरणाने संपूर्ण जगामध्ये शांती स्थापना होण्यामध्ये काही संदेश राहणार नाही. म्हणून आज ठिकठिकाणी महात्मा बसवेश्वरांच्या उन्नत पुतळा स्थापना करण्याचा उद्देश एवढाच आहे. त्यांनी सांगितलेले जे उच्च विचार आहे, त्या उच्च विचाराचे प्रतीक म्हणून मूर्ती आपण पाहायचे. आणि फक्त मूर्ती पाहायचे नाही, त्यांनी सांगितलेले जे उपदेश आहे ते उपदेश आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्यासाठी प्रत्येकाने अवश्य प्रयत्न केला पाहिजे. हाच आजच्या या पुतळा अनावरणाचा मुख्य उद्देश असं आपण समजून घेतलं पाहिजे. या व्यासपीठाच्या माध्यमातून मनोहर धोंडेजी आणि गोपछडेजी अनेक सामाजिक कार्याबद्दल त्यांनी संकल्प केलेला आहे. त्यांनी केलेल्या संकल्पासाठी समाज बांधवाने धर्मगुरूंनीसुद्धा त्यांचे अवश्य पाठिंबा अवश्य देतील असा आपल्याला संपूर्ण विश्वास आहे. आणि आजचा हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि आदर्श कार्यक्रम संपन्न झालेला आहे. गोपछडे साहेबांनी सोलापूर नगरीमध्ये आपण एक शिष्यवृत्तीच्या वाटप कार्यक्रम बी ठेवलं होतं. प्रायः काशीपीठाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये सर्व प्रांतांमध्ये
इंजिनिअरिंग आणि मेडिकल शिकणारे जे होतकरू विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी आपण त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती आपण देत असतो. जवळजवळ दर महिना 400-500 विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती देत आहोत. हे माहीत झाल्यानंतर गोपछडेजींनी एक 25 लाख रुपये शिष्यवृत्ती निधीसाठी देण्याचा त्यांनी संकल्प केला होता. त्यांनी देण्यासाठी पुन्हा त्यांचे वचनबद्ध दाखविलेलं आहे. आणि या भागातील सर्व शिवाचार्य मी सांगू इच्छितो, तुमच्या भागामधले असं विद्यार्थी, ते मेडिकल आणि इंजिनिअरिंग शिकणारे विद्यार्थी जो मेरिटमध्ये पास होऊन फ्री सीट मिळविलेले असलेले विद्यार्थी असेल, त्यांचे आर्थिक परिस्थिती जरी ठीक नसेल असे विद्यार्थ्यांचे शिफारस करून जर आपल्याकडे पाठवून दिले तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अवश्य देऊ, असं या शुभप्रसंगी सांगून आजचा कार्यक्रम केलेले सर्व कार्यकर्त्यांना, कार्यक्रमात भाग घेतलेले समाजातील सर्व बांधवांना, मार्गदर्शन केलेले सर्व शिवाचार्यांना आणि आपले मोलाचे ओजस्वी वक्तव्य दिलेले मनोहर दोंडेंना, गोपछडेंना आणि सर्वांना शुभाशीर्वाद देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.